सोलापुरातील मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार यांच्या निधनामुळे यावर्षी मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी होत असलेल्या शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याचं मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी सांगितलं। याबाबत अधिक माहिती मनोहर सपाटे यांनी दिली। आणि सर्व सोलापूरमधील प्रशाळा शाळा महाविद्यालय यातील विद्यार्थी पालक यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत जाऊन पोचून आजची पिढी ही खरं तर सुसंस्कारित व्हावी असा आमच्या संस्थेचा मानस आहे। आणि या सगळ्या दृष्टिकोनातून एक प्रदर्शन ही आम्ही या ठिकाणी शिवकालीन असणाऱ्या नाण्यांचं आणि शस्त्रास्त्रांचं ठेवलेलं आहे। बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टींकडे आजची पिढी मोबाईलमुळे थोडी भरकटत चाललेली आहे, त्यामुळे त्या ज्या शिवजाणीवा आहेत त्या शिवजाणीवा आजच्या युवकांपर्यंत पोहोचावा अशा पद्धतीचा या वर्षीचा आमचा मानस आहे। बौद्धिक बरंचसं आजची पिढी स्वीकारत नाहीये, परंतु या सगळ्या ऐतिहासिक जाणीवेतून त्यांना एक संवेदना यांची जागृत करण्याचा आमचा मानस आहे। मंगळवारी पुण्यात ते डॉक्टर विकास शिंदे यांचं व्याख्यान आयोजित ठेवलेलं आहे आणि नंतर बुधवार दिनांक महाराजांच्या प्रतिमेचं पूजन 2 दिवस सलग 19 तारखेला प्रेमपूजन आणि माननीय महापौरांचे हस्ते माननीय महापौर विनायक कोंडसाहेब उपमहापौर यांच्या शुभ हस्ते आपण याचं उद्घाटन दरवर्षी करत आलो। गेली कित्येक वर्ष महापौरांच्याच हस्ते आपण हे करतो। याही वर्षी महापौरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल, महापौरांच्या हस्ते शिवप्रतिमेची स्थापना होईल आणि हा उत्सव 16 ते 19 या दरम्यान साजरा केला जाईल। या पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर सपाटे, प्राध्यापक महेश माने, महादेव गवळी, प्राध्यापक राजेंद्र शिंदे, विनायक पाटील, प्रभाकर खंडाळकर, अशोक चव्हाण, शिवदास चटके, नीलकंठ वागचौरे, नागनाथ हावळे, मुकुंद जाधव, मंगेश जाधव, सुरेश पवार, अलका सुरवसे, दत्ता भोसले यांची उपस्थिती होती।